लाडकी बहीण योजना आज 3 जानेवारी आहे. 3 जानेवारी 2025. बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट येत आहे समोर, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी काही फॉर्म आहेत तर त्या फॉर्मची फेर तपासणी होणार, हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी जी आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आज घडीला पुढे येत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 5 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ज्या आहेत तुमच्या फॉर्मच्या बाबतीत तुमच्या फॉर्मच्या बाबतीत तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना जे आहे आता खरं तर म्हणजे एक प्रतीक्षा लागलेली आहे की एक्झॅक्टली 5 गोष्टी कोणत्या आणि कोणत्या 5 गोष्टी तपासल्या जाणार. तर एकदम कमीत कमी शब्दामध्ये मी पटपट तुम्हाला सांगतो. नंबर एक आहे उत्पन्नाचे निकष. आता उत्पन्नाचे निकष म्हणजे पूर्वी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 2.5 लाख म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न लागतं आहे. बरं का, लक्षात ठेवा. कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक, महिन्याचं नाही तर तुम्ही म्हणसाल महिन्याचं नाही, वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न लागतंय. परंतु बरेचशा माता भगिनी ह्या 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे त्यांचं, तरी पण ते लाडक्या बहिणीचं लाभ घेत आहेत का, यावर आता अपडेट पुढे येत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा निकष नंबर 1चा तपासला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे उत्पन्नाचा निकष. यासाठी इन्कम टॅक्सच्या बाबतीत इन्कम टॅक्स जे विभाग आहे, जे काही आयकर विभाग आहे त्यांची पण मदत घेणार आहे सरकार, हेही लक्षात ठेवा. नंबर दोन जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे 4 चाकीवाल्यांना प्रचंड अडचण येणार आहे. कारण की तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तरीही तुम्हाला लाडकी बहीण या योजनेच्या वितरणापासून जे आहे तुम्हाला भविष्यात मुकावं लागू शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे 4 चाकी पूर्वी होती आणि तुम्ही ती विकली असेल, बरोबर, तुम्ही जर ती सेल केली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. किंवा तुमच्याकडे 4 चाकी आहे परंतु 4 चाकीमध्ये ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टरला पण काळजी करायची गरज नाही. पण काही अशा पण माता भगिनी आहेत की त्यांच्याकडे स्कूल व्हॅन आहे, बरोबर. तर स्कूल व्हॅन तुम्ही असं म्हणाल की मग स्कूल व्हॅनसाठी जे आहे याच्यामध्ये हे आहे का, म्हणजे थोडी सूट आहे का, तर नाही. तर येणाऱ्या टायमामध्ये मात्र पाहूया सरकार नक्कीच यावर जे आहे पॉझिटिव्ह निर्णय घेईन स्कूल व्हॅनच्या बाबतीत. नंबर 3, नावामध्ये बदल. जसं की बघा, आधार कार्ड आहे, आधार कार्डवर एक नाव आणि बँक खाते जे आहे बँक खाते यावर दुसरंच नाव, असं जर असेल तरी पण लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. नंबर 4, लाडकी बहीण या योजनेमध्ये जर का सरकारी नोकरी, म्हणजे समजा उदाहरणासाठी जुलैमध्ये तुम्ही फॉर्म भरला आणि त्यावेळेस तुम्हाला कुठलीच सरकारी नोकरी नव्हती, पण आता तुम्हाला सरकारी नोकरी लागली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि ते ऑब्व्हियसली मिळायला पण नाही पाहिजे कारण सरकारी नोकर आहेत. क्लिअर. नंबर 5, स्थलांतर झाल्याचा मुद्दा. आता तुम्ही म्हणाल की स्थलांतर म्हणजे नेमकं काय. समजा उदाहरणासाठी आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये समजा काही माता भगिनी होत्या की त्यांचं जुलैमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये होत्या, बरोबर, परंतु त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्या समजा उदाहरणासाठी कर्नाटक, एक उदाहरणासाठी सांगतो मी, कर्नाटक किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये जर त्या स्थलांतर झाल्या, मग आता त्या महाराष्ट्राच्या रहिवासी राहिल्या का, नाही. त्यामुळे GR मध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रहिवासी. आता रहिवासीमध्ये कुठला रहिवासी असायला पाहिजे, तर ऑब्व्हियसली आपला लाडका जो महाराष्ट्र आहे, क्लिअर. तर आपल्या महाराष्ट्राच्या जे आहे ज्या याचंच रहिवासी असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे एक लक्षात ठेवा की स्थलांतराचा मुद्दा पण अतिशय महत्त्वाचा बनणार आहे. कारण बरेचशा माता भगिनी एका आपल्या महाराष्ट्र राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले तर त्यांना वितरण मिळणार नाही, त्यांना लाभ मिळणार नाही. थोडक्यात सांगायचं तात्पर्य पटपट सांगतो. नंबर 1चा मुद्दा कुठला होता मी तुम्हाला सांगितलं बघा. नंबर 1चा मुद्दा होता आपला तो म्हणजे उत्पन्नाचे निकष. नंबर 2चा मुद्दा 4 चाकी वाहन. नंबर 3चा मुद्दा नावामध्ये बदल नाही पाहिजे आधार कार्ड आणि बँक खात्यामध्ये. आणि नंबर 4चा मुद्दा सरकारी नोकरी. आता बऱ्याचशा माता भगिनीला सरकारी नोकरी लागली, त्यांनी ऑब्व्हियसली स्वतःहून जे आहे सरकारला सांगितलं की आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आहे. त्यानंतर नंबर 5 स्थलांतराचा मुद्दा. म्हणजे काही माता भगिनींना माहीत नव्हतं की आपण पहिल्या नंबरचा मुद्दा आपल्या या GR मध्ये होता लाडकी बहीण योजनेच्या, आणि त्या GR मधला पहिला मुद्दा होता अटीमध्ये की आपण रहिवासी जे आहे तर रहिवासी ही महाराष्ट्राचीच पाहिजे तरच ते योजनेचा आपल्याला लाभ मिळतो. क्लिअर. महाराष्ट्राची रहिवासी नसेल तर मिळणार नाही. अशा प्रकारे आपल्याला या योजनेच्या बाबतीत अत्यंत जी महत्त्वाची जी अपडेट होत्या, या 5 ज्या गोष्टी आहेत या स्वतः राज्याच्या ज्या बालकल्याण मंत्री जे आहेत, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, तुम्हाला माहीत असेल तर यांनी ही माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण आता प्रेसमध्ये जिकडे तिकडे अपडेट आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला या 5 गोष्टी नेमक्या कोणत्या तर या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला 15 ऑक्टोबरच्या आतापर्यंत पैसे आले नसतील, अत्यंत महत्त्वाचं बोलत आहे,
आणि येणाऱ्या टायमामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की मला जानेवारीच्या महिन्यासोबत मला हे संपूर्ण पैसे येतील, तर त्याचं उत्तर खरं आहे की हो, तुम्हाला त्यावेळेस येतील, म्हणजे 7व्या हप्त्यासोबत. पण त्यासाठी तुम्हाला जे आहे याच महिन्यामध्ये तुम्हाला DBT करायची आहे लवकरात लवकर, आणि तुमचा फॉर्म मंजूर होणे, या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यानंतरच तुम्हाला जानेवारीच्या 7व्या हप्त्यासोबत जे आहे एकूण 4 महिन्याचे पैसे मिळतील. म्हणजे 1,500 रुपयाने जर 4 महिन्याचे पैसे काढले तर किती रुपये होतात, तर 6,000 रुपये. बरोबर, 4 महिन्याचे पैसे काढले तर किती होतात, 6,000 रुपये. त्यामुळे जर एखाद्या माता भगिनीला जर पैसे मिळाले नसतील तर काळजी करायची गरज नाही. तुर्तास मी 15 ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वतंत्र बोलेल. पण या 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला जर का समजल्या असतील तर व्हिडिओच्या खाली सांगायचं. आणि तुम्हाला जर यापैकी कुठल्या 5 गोष्टीपैकी जर अडचण तुम्हाला येत असेल तर त्याबद्दल पण कोणत्या प्रकारची अडचण येत आहे तेही मला व्हिडिओच्या खाली सांगा, म्हणजे मी तुम्हाला उत्तर देऊ शकेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.